नमस्कार भावांनो, कशा आहात? मजेत ना? मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर मित्रांनो, तर 6 वर्षात पहिल्यांदा मी फ्रूट भरायला आलोय. फ्रूट वाशी मार्केटमध्ये ना, APMC मार्केटमध्ये फ्रूट भरण्यासाठी म्हणून आलोय. घेऊया म्हटलं, बघूया तरी. वजन असतं या मालाचं आणि अर्जंट डिलेवरी असते. उद्या सकाळी खाली करायचं असतं. आता वाजलेत सकाळचे 8:45 वाजलेत आणि हा असा काहीसा एरिया आहे. सगळेजण आपापली कामं व्यवस्थित करतायत, पळतायत, कुठे जातायत काय माहीत नाही. म्हणजे चाललंय सगळं. आता कधी भरून देत आहेत बघूया. गाडी भरली की बघूया. एक जण माझ्यासोबत असेल नसेल, कोणतरी असणार बोललेत ते. तर तो आला होता, तो आता गेला. इथे एका ठिकाणी गाडी मी लावली आहे. तर बघूया कधी भरतायत गाडी. आणि देवाचं नाव घेऊन गाडी चालवायची आहे, कारण वजन असणार आहे. 12-1 वाजेपर्यंत गाडी भरून पाठवतो म्हणून. तर लवकरात लवकर पाठवेल तेवढं चांगलं, कारण आपल्याला लवकर पोचायचं आहे. 10:30 वाजले मित्रांनो. अजून गाडी भरता येते बघा. माल घेऊन येत आहेत. मला भूक लागली आहे. मी नाश्ता पण नाही केलाय. आता त्याला बोललो मी जाऊन येतो, तर तो बोलला मागासपासून जाऊन यायला पाहिजे होतं मी. अजून भरायची आहे. इथून बाहेर काढून ना परत गाडी भरायची आहे. म्हणजे मार्केटच्या बाहेर कुठेतरी अजून थोडं भरणार आहे. ॲपल भरायचं आहे. आता ऑरेंज भरलेत त्यांनी. हे बघा, हे ऑरेंज आणलेत. एकदम इम्पोर्टेड आहेत वाटतं. एकदम घेवा फ्रीजमधले आहेत, थंडगार आहेत. घेऊन येत आहेत तेव्हा घेऊन येत आहेत. आता इथे थोडे बॉक्स भरत आहेत. हे याच्यात पेर आहेत, पेर. आणि बाहेर आपल्याला ॲपल भरायचं आहे. बरोबर 11 वाजता ना गेटच्या बाहेर काढतोय. हा फ्रूट मार्केटचा गेट आहे. बाहेर काढतोय. ते पावती द्यायला गेलेत ते माझ्यासोबत आहेत ना. झालं काम. हे बघा आले. आम्ही आता ना दुसरीकडे भरायला जातोय. ॲपल भरायचं, ॲपल. आणि आज आमच्यासोबत हे असणार आहेत. नाव काय तुमचं? नाम काय? अकबर अली. हे माझ्यासोबत असणार आहेत आज. तर बघूया. रात्रभर, दिवसभर आणि रात्रभर गाडी चालवायची आहे. आता इथे पटापट गाडी भरूया आणि निघूया आपण. मी आता जिथे आलोय ना तिथे हे बघा कंटेनर लावलेत. आणि कसे सरळ लावलेत बघा. एवढीशी जागा आहे. समोर गेट आहे, म्हणजे गडगा आहे. आणि कसे लावले असतील विचार करा तुम्ही. चला आता इथे कुठेतरी आलोय. गोडाऊन आहे मोठं. इथे परत 70 बॉक्स आहेत ॲपलचे. ते भरणार आहेत. डाळिंब विळिंब खूप काय काय भरलेत. डाळिंब, ऑरेंज, त्याच्यानंतर पेर आहे, चिकू आहेत. काय काय भरलंय त्यांनी. तर आपल्याला काय नाही. चला विकत घ्यायला गेलो तर ते बोलतात काय माहितीये, खूप स्वस्त होतं. मी आता ऑरेंज वगैरे विचारायला गेलेलो ना, 30 रुपये, 20 रुपये, 40 रुपये किलो ऑरेंज. म्हणजे विचार करा, एवढं स्वस्त. बिचारा त्या शेतकऱ्यांना किती रुपयाने घेत असतील इथे. आणि बाजारात आम्ही किरकोळला घ्यायला गेलो तर 100-150 रुपये, 300 रुपये किलोने. आणि हे इथे बघा किती स्वस्त आहे मार्केटमध्ये. खरंच मला ते शेतकऱ्याचं दुःख होतंय. म्हणजे एवढा मेहनत कष्ट करून त्याला आपल्या मालाचा योग्य दर नाही भेटत. दुःख आहे हे खरंच. कमवतात कोण? हे दलाल कमवतात. आणि सांगायचं राहून गेलं की मी मगाशी बोललो की विकत ज्यावेळी घ्यायला गेलो मी ना, तर कमीत कमी 20 किलो, 10 किलो, 12 किलो एवढं घ्यावं लागणार होतं. तर एवढं घेऊन करणार काय, म्हणून मी नाही घेतलं. तर एकाकडे ऑरेंज विचारायला गेलो ना, तर ते बोलले 20 किलो घ्यावा लागेल कमीत कमी. आणि 12 किलोचा जो छोटा बॉक्स आहे ना, तो 500 रुपये. म्हणजे किती रुपयाने पडला तो? हां, तो 500 रुपयाला तो बॉक्स होता. नको, राहू दे. एवढे 12 किलो ऑरेंज काय करणार. इथे हमाल बघा कसे हे आणताय. पाठीमागे एक जुगाड केलंय त्यांनी. पेटी आणायला बघा तरी एक बॅग तयार केली, बेल्ट तयार केलाय दिसला त्याच्या पाठीमागे. हा बघा येतोय. सॉलिड आणतायत.
कसं माल घेऊन येत आहेत बघ. दुपारचे ना 12 वाजलेत, अजून गाडी भरायचं काम सुरू आहे. माझी गाडी ही बघा येथे लावली आहे. असं काहीचं मार्केट आहे, कोल्ड स्टोरेज. बघा गाडी फुल पॅक झाली आहे, एकदम शेवट टोकापर्यंत गाडी भरली प्रॉपर. बरोबर ना 12 वाजून 10 मिनिटांनी आम्ही आता निघालो आहे गोव्यासाठी निघायला. चला हळूहळू आता कंटिन्यू जर्नी करूया. आता वाटेत कुठेतरी जेवायला थांबणार आहे, जेवण करून गाडी चालवत राहायचं आहे. सकाळी सकाळी पोचायचं आहे तिकडे. दुपारच्या ना 1 वाजून 10-12 मिनटं झाली आहेत आणि मी पेणमध्ये पोचलो आहे. बऱ्याच वर्षानंतर सारा धाब्यावर थांबतो आहे, म्हणजे 1-1.5 वर्षानंतर. हल्लीच्या काळात मी इथे थांबलोच नव्हतो. तर इथे जेवण करूया आणि मग आपला प्रवास सुरू करूया. जवळजवळ ना 1-1.5 वर्ष मी या धाब्यावर कधी थांबलो नव्हतो. आज म्हटलं इथे जेवण करूया. पटापट जेवण, जास्त वेळ नाही काढणार आहे. जे काय असेल ते पटापट जेवण करून. अकबर साहेब आमच्यासोबत आहेत आणि मी बिरबल. चला थोडंसं काहीतरी जेवूया आणि निघूया. आपल्याला पहाटे उद्या सकाळी सकाळी पोचायचं आहे. आज आम्ही काहीतरी वेगळं ऑर्डर केलं आहे, पनीर मसाला आणि रोटी जेवणाला ऑर्डर केला आहे. बरोबर ना 1:45 वाजलेत. मस्तपैकी पोटभर जेवण झालं आहे. पनीर मसाला घेतलेला, 2 रोटी, 2 रोटी, हाफ राईस. मस्त जेवण झालं आहे. दुपारचा ना बरोबर 1:45 वाजता आपला परत प्रवास सुरू झाला आहे. तर दिवसभर म्हणजे उन्हातच गाडी चालवायला लागणार आहे. त्यामुळे बघूया आपण किती वाजता पोचतोय. चला. आणि डिझेल काय टाकायचं नाही आहे, डिझेल मी पुढे टाकणार आहे. कारण त्या दिवशी या पंपावर ना मुंबईत आतमध्ये जाताना फुल केलेली टँक. त्यामुळे आता काय डिझेल टाकायचं नाही आहे. माणगाव वगैरे क्रॉस करून आपण तिकडे डिझेल टाकूया. बरोबर 3:30 वाजलेत मित्रांनो आणि आम्ही आता इंदापुरात पोचलो आहे. 2 वाजता निघालेलो जेवण वगैरे करून. 1.5 तास लागला इथे पोचायला. बरोबर 4:30 वाजता ना गाडी थांबवली. चहा पिऊया म्हटलं, चहा नाही तर कॉफी बघूया. हा जवळजवळ 100-125 किलोमीटर, 125 किलोमीटर नंतर गाडी थांबवली आहे. आम्ही आता पोलादपुरात पोचलो आहे. आमचे रेग्युलरचे काका या चहा प्यायला. थोडासाच घेतला या चहा. जेवण केल्यानंतर 2-3-4-2-2.5 तास कंटिन्यू गाडी चालवली. आता असंच नॉनस्टॉप जायचं आहे. आज काय कुठे झोपायचं नाही आहे, डायरेक्ट गोव्यात पोचायचं आहे. आज बघूया किती वाजता पोचतो. चहा पिऊन परत जर्नी आमची सुरू झाली आहे. नॉनस्टॉप आता कंटिन्यू चालणार आहे. आता डायरेक्ट जेवणासाठी थांबूया, वाटेत कुठे थांबायचं नाही आहे. बरोबर ना कशेडी बोगद्याच्या इथे पोचलो. आज आपण दिवसाचा कशेडी बोगदा क्रॉस करतोय. आणि बोगद्याच्या सुरुवातीला ही बघा, ही काय म्हणतात ती वारली पेंटिंग, मस्त पेंटिंग केली आहे बघा. तरी चिपळूणमध्ये पोहोचलो मित्रांनो. सावर्डे इथून 11 किलोमीटर आणि आपलं गोवा 342 किलोमीटर आहे. अजून आपल्याला 342 किलोमीटरचा टप्पा गाठायचा आहे. कामथ्यामधल्या ह्या इंडियन ऑइल पंपावर ना डिझेल टाकूया. 1-2 डिझेल टाकतो, कारण डिझेल टाकी फुल केलेली मी कालच. त्यामुळे आता फक्त 2,000चं टाकणार आहे. इथे बघा 2,000चं डिझेल टाकलं, 21 लिटर, 826 डेन्सिटी आहे आणि फुल झालं 2,000. बाथरूम जाऊ
नाही करेंगे. चला मध्ये कुठे कुठे स्टॉप घेत नाही आहे आम्ही, चालतोय. आता डिझेल घालायला फक्त थांबलोय. सूर्यास्त झालाय. बरोबर 7:05 झाली आहेत आणि आम्ही संगमेश्वरात पोहोचलोय बरोबर. आणि आत्ता आम्ही देवरुख मार्गे जाणार आहे, त्यामुळे इथे लेफ्ट घेतोय. सरळ जाण्यात काही मतलब नाही आहे कारण रस्ता खराब आहे. आता हा देवरुखचा जो रस्ता होता ना, बऱ्यापैकी पॅच वगैरे मारलेत, त्यामुळे इकडनंच जाणं योग्य आहे. देवरुखमध्ये चहा प्यायला थांबलो पुन्हा एकदा. आणि मी काय घातलंय बघा, पिवळा गॉगल नाईट विजन 100 रुपयाला घेतला वाटते. चला चहा पिऊया. दिख रहा है अव्वल चहा, अव्वल. अरे मैंने आपको देना चाहिए था, बहुत होगा पिता नहीं, मेरे भी चाहिए. 7:40 झाली. जरा मध्ये मध्ये रेस्ट घेतोय आम्ही. मगाशी कुठे थांबलेलो, डिझेल टाकायला थांबलेलो चिपळूणला. तिथून डायरेक्ट इथे मध्ये नाही थांबलो. भारी वाटतंय. जरा थांबलं ना की बरं वाटतं, माहिती आहे, कंबर सरळ होते. बरोबर ना 9:03 झाली आणि मी हायवेला लागलो आहे बघा. बरोबर 2 तास लागले आपल्याला संगमेश्वरमधून. लेफ्ट घेतलेला ना, इथे पण 7 वाजून काहीतरी 4-5 मिनटं झालेली. सेम 2 तासात आम्ही इथे पोचलो आहे. मध्ये चहा प्यायला फक्त थांबलेलो, बाकी कंटिन्यू आलो. तर आपल्याला आता बघूया, कुठेतरी जेवण करायला थांबायचं आहे. बघूया कुठे थांबूया. परत आम्ही थांबलो, जेवण करण्यासाठी थांबलो. तर राजापूरच्या पुढे ना एक वक्रतुंड म्हणून हॉटेल दिसतं. वक्रतुंड म्हणून हॉटेल आहे, तिथे थांबलो आहे जेवायला. चला जाऊया, बघूया. पहिल्यांदाच जेवायला थांबलो इथे. कसं आहे काय माहिती. राजापूरचा हातिवल्याचा टोल आहे ना, तिथे त्यांचं मॅगीचं शॉप होतं. त्यांनी आता इथे हे हॉटेल सुरू केलं. आम्ही अंडा बिर्याणी ऑर्डर केलेली बघा, बघूया कशी. अच्छा आहे. हां झालं हा जेवण करून, मस्तपैकी जेवण झालं आहे. आणि हे नवीनच हॉटेल उघडलं आहे. तुम्हाला ती रील फेमस झालेली माहिती आहे हॉन्टेड स्टोरीची. काय ते आपला राजापूरचा जो टोल आहे ना, तिथे एक स्टोरी सांगितलेली यांनी की त्यांची मॅगी वगैरे फेमस होती आणि स्टोरी सांगितलेली हॉन्टेड. म्हणजे इथे जे गाडीवाले थांबतात त्यांना कोणतरी दिसतं, गाडी थांबत नाही. तर तेच ते जे मॅगीचं मॅगी चीज मॅगी वगैरे बनवायची ना, त्यांनी इथे हॉटेल घातलं. चांगलं मस्त अप्रतिम होती. आम्ही अंडा बिर्याणी घेतलेली दोघांनी, पण क्वांटिटी भरपूर होती. माझ्यासाठी भरपूर झाली ती. चला निघूया परत एकदा. आता 10 वाजता निघालो हा जेवण वगैरे करून. आता कुठे नाही थांबणार, फक्त आता बॉर्डरवर मी बॉर्डरच्या अगोदर युनिफॉर्म घालण्यासाठी थांबणार, तेवढाच काय तो. नाहीतर कंटिन्यू जाणार आहे. आता आपल्याला मिरामारला जायचं आहे. मिरामारला ही गाडी खाली होणार आहे. आता आम्ही किती वाजता पोहोचू दे, पण गाडी खाली होणार आहे सकाळी 5 वाजता म्हणतायत ते. बघूया आता तिथे जाऊन झोपायची काही सुविधा असली तर तिथे झोपेन, नाही तर गाडीत झोपावं लागेल आपल्याला. तर भावांनो आता ना 12:15 वाजलेत आणि आम्ही आता पोचलोय कुठे माहिती आहे, बांद्यात पोचलोय. बांद्यात म्हणजे जवळजवळ गोवा बॉर्डरला.
पश्चिममधून आपण 12:10 काहीतरी निघालेलो, म्हणजे 12 तासात आम्ही इथे गोवा बॉर्डरला पोचलो आहे. आता आपल्याला जायचं आहे कुठे माहिती आहे, पणजीला जायचं आहे. पणजीला त्याच्या अगोदर कुठेतरी थांबून युनिफॉर्म घालणार आहे आणि नंतर पुढे जायचं. जेवण केल्यानंतर ना कंटिन्यू आलो, कंटिन्यू कुठे न थांबता. जास्त टाईमपास नाही केला, ते दादा झोपलेत त्यामुळे मी जास्त शूट पण नाही केलं, गाडी चालवत राहिलो. फायनली आम्ही आता बॉर्डर क्रॉस केली आहे, 12:30 वाजले आणि आता काय 1 तासाचा प्रवास आहे, म्हणजे 1-1.5 वाजेपर्यंत आम्ही ह्याच्यात पोहोचू, मिरामारला पोहोचू. फायनली आपण पणजीमध्ये पोहोचलो आहे. बरोबर ना 1 वाजून किती मिनटं आली, 1:23 झाली आहेत आणि आपण तेव्हा पणजीच्या ब्रिजावर पोहोचलो आहे. 5-10 मिनिटात आपण मिरामारला पोहोचलो. फायनली आपण ना मिरामारला पोहोचलोय 1:30 वाजता. हे बघा, हे आहे मिरामार सर्कल दिसते, मिरामार सर्कल. अभी किधर जाना है? यहाँ पे सीधा डोना पावला गया, यहाँ पे जाना है. आपल्याला या साईडला जायचंय. हा ना गव्हर्नमेंटचा माल आहे, गोवे राज्य फलोत्पादन महामंडळ मर्यादित. आता बघूया कुठे साईडला गाडी लावून झोपतो आता आम्ही. आप जा सकते हैं अंदर. तर मी गाडी ना आतमध्ये गेटच्या टाकतोय, बघूया पुढचं पुढे काय ते, कारण इथे बाहेर ना पार्किंग नाहीच आहे कुठे. यांचाच मटेरियल आहे त्यामुळे काय बोलणार ते बोलू दे, उद्या सकाळी आतमध्ये टाकून झोपूया इथेच. मी पाठीमागचं खोलतोय कारण आपल्याला ना पुठ्ठे पाहिजेत, आम्ही इथे झोपणार आहेत. इथे ना गेट दरवाज्यावरच इथे पुठ्ठा टाकून झोपायचा प्लॅन केला आहे. पुठ्ठे आहेत पाठीमागे, रस्सी सोडतो, बरेच पाठीमागे आहेत. ह्याच्यावर चढलो तर डॅमेज होणार माल, काय करू, असं झोपून जाऊ. बॉक्स दाबणार, बापरे माझ्या. हे बघा आम्ही आता इथे झोपतोय, टेम्पो इथे लावलाय गेटच्या आतमध्ये आणि इथे झोपतोय. वरती फॅन वगैरे आहेत, तिथे कॅमेरा आहे, काय टेन्शन नाही आहे. बरोबर 2 वाजले आता, चला बाय, गुड नाईट. सकाळी 5 वाजता आहे, 2, 3, 4, 5, 2.5-3 तास तरी झोप होईल. 5 वाजता जर ते आले तर 3 तास, 2.5 तास पकडा. चला गुड नाईट. फॅन सुरू केला, झोपल्या मच्छर आली. अरे बापरे, आता टेन्शन नाही. झोप कुठची काय, लोक आले ते बघा, एक गाडी आली दिसते, ती गाडी लावण्यासाठी आम्हाला उठवलं. हे बघा सगळे आलेत. पुन्हा एकदा गुड नाईट. बरोबर 5 वाजता उठवलं त्यांनी. गाडी लावून घेतो, चला खाली होईल आता.
तसं जास्त वेळ लागला. 5:30 वाजता गाडी बाहेर. काय ते बघा, ते बोललेले 5 वाजता गाडी उठवणार ते लोक, मध्येच फक्त 3 वाजता ती मध्ये गाडी आलेली म्हणून उठवलं आपल्याला. भाजीची गाडी आलेली आणि आता हे 5 वाजता 15 मिनिटात 5 गाडी लावलोय. एक 10 मिनिटात 20 मिनिटात गाडी खाली झाली. 20 मिनिटात झोप झाली. बरं आला मस्तपैकी. मी इथे झोपलो नाही, तिथे मस्तपैकी जागा होती बाहेर. कारण काय विषय झाला, इथे जर झोपलेलो ना तर गरमी पण झाली असती आणि व्यवस्थित झोप पण नाही झाली असती. तर तिथे मस्तपैकी हात पाय पसरून फॅन खाली झोप झाली. किती 1-2-2.5 तास प्रॉपर झोप झाली. त्यामुळे बरं वाटलं, फ्रेश वाटल्यासारखं झालंय. चला झालं सगळं. भाडं पण भेटलं आणि हे इथेच थांबणार आहेत. अकबर अली नाव होतं यांचं. तर ते नंतर येणार आहे थोड्या वेळाने आणि थिमवरून ट्रेन पकडून ते मुंबईला जाणार आहेत. तर त्यांचं आता इथे काहीतरी काम आहे, ते थांबणार आहेत ते. तर आपण आता निघूया. चला चला बाय बाय बाय. तर मला ना सांगतो तुम्हाला, शोरूमला ना गाडीचे पार्ट घ्यायचे आहेत. कारण गाडी 80,000 किलोमीटर क्रॉस केली आहे. 80,000ला टायमिंग बेल्ट चेंज करायचा असतो. टायमिंग बेल्ट, इंजिन बेल्ट, त्याच्यानंतर वॉटर पंप वगैरे सगळं चेंज करायचं असतं. तर मला ते सगळं सामान ना शोरूमला घ्यायचं आहे. गोव्यात इथे भेटले पाहिजे, फक्त दिले पाहिजे. हे लोक नाटकं करतात शोरूमला गेल्यावर ना, म्हणजे पार्ट्स द्यायला खूप नाटकं करतात. त्यामुळे वैताग येतो. बघूया, नाहीतर गेल्यावर एक गोष्ट असते, एक गोष्ट नाही म्हणून सांगतात. असली कंडिशन असते. त्यामुळे चला काय करू आता, इथेच थांबू की तिकडे जाऊन थांबूया म्हापशात शोरूमच्या बाहेर. चला तर मी ना हे बघा या कोलवाळीमधल्या पेट्रोल पंपावर पोचलोय. इथे गाडी लावतो. MH12 गाडी लागली आहे. इथे ना वॉशरूमला वगैरे जाऊन येतो आणि इथून पुढे ना एक ब्रिज आहे, नाहीतर इथेच थांबतो. जास्त नाही, 1 किलोमीटरवर शोरूम आहे अशोक लेलँडचा. तर मग आपण तिकडे जाऊया. वॉशरूमला वगैरे जाऊन येऊन झोपणार आहे मी आता थोडा वेळ. चला शुभ सकाळ मित्रांनो, शुभ सकाळ. आणि मी इथे झोपलेलो, मस्त झोप झाली. 1-2 तास परत झोपलो. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी अजून कन्फ्यूज आहे, काय करू समजत नाहीये मला. घरी जाऊ की गोव्यातच थांबू, गोव्यातच कन्फ्यूज आहे. तर मी आजचा हा ब्लॉग ना इथेच एंड करतो. मी विचार केलेला, म्हटलं शोरूममध्ये जाऊन ना, शोरूम ते मटेरियल घेणारच आहे मी, इथे जवळच आहे. टायमिंग बेल्ट आणि घ्यायचं आहे मला, ते घेणार. आणि बघतोय इथून ना मुंबईचं काय बुकिंग भेटतं का बघतोय. घरी जाऊन परत 8 दिवस घरीच थांबणार. त्यापेक्षा म्हटलं काहीतरी बघूया भेटतंय का. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि मस्त झाली जर्नी. काल मी दुपारी 12:15 वाजता निघालेलो. रात्री 1:30 वाजता इथे पोहोचलो. नॉनस्टॉप फक्त 2 वेळा चहा प्यायला आणि 2 वेळा जेवण करण्यासाठी फक्त थांबलो. बाकी कुठेही थांबलो नाही. भारी प्रवास झाला, मस्त. फक्त मनात दुगदुग होती ती फक्त यांची काय म्हणतात ती RTOची. कारण ओव्हरलोड होता, 1800 किलो माल होता. त्यामुळे जरा मनात दुगदुग कुठे दिसलं मला याला आपली कुठच्या तरी एका टोलवर, आय थिंक याच्या लक्षात येत नाही माझ्या, लोटेच्या अगोदर एक टोल आहे, तिथे ना RTO मला दिसला. मनात एवढं हार्टबीट वाढलेलं ना, देवाचं नाव घेत निघालो तिथून. नाही थांबवलं मला. एवढे दिवस 5-6 वर्षात मला RTOने कधीच थांबवलं नाही. पण आज फर्स्ट टाइम एवढं ओव्हरलोड होता ना, त्यामुळे मनात एक वाटत होतं. आणि RTOने पकडलं तर साधी सुधी फाईन मारत नाही, ते कमीत कमी 24,000-25,000 अशी फाईन मारतात. त्यामुळे मनात भीती वाटते. तर असो, झाला व्यवस्थित प्रवास. तर कशी वाटली जर्नी नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू.